दाबा आणि चेस्ट अर्धा इंच वर उचला. स्टार्ट टायमिंग. डोक्याचा जो चिटकलेला भाग आहे तो खाली दाबून चेस्ट अर्धा ते 1 इंच वर उचलून स्थिर राहायचं. रिलॅक्स. सोडून द्या. आपण दोन्ही शोल्डर आहेत ते खाली दाबून धरायचे. धरा दाबून खाली. शोल्डर दाबून धरा. हां, बस. फक्त खांदे खाली दाबून धरायचे. बाकी शरीर स्थिर ठेवायचं. दोन्ही खांदे दाबून धरा खाली. पार्श्वभाग थोडा वर उचला किंचित अर्धा इंच आणि पोट खाली दाबा. थोडंसं पाय दाबून धरा किंचित. उचला. गुडघे जवळ घ्या. घेतल्यानंतर आता डाव्या हाताने खाली प्रेस करा. त्याचवेळी मान फिरवा. करेक्ट. रिलॅक्स. अर्धा मिनिटासाठी स्थिरता. मान माझ्या साईडला फिरवायची. रिलॅक्स. सोडून. डावा पाय वर उचला. स्ट्रेट 90 डिग्रीमध्ये वर उचलला. ताट करा अजून. हां. आता पहिला फोल्ड 90 डिग्रीचा. दुसरा घोटे तुमच्याकडं दाबा. खाली घ्या आणि पाची बोटं ताणून धरा. हाताने पकडा वाटल्यास पाय. हां, करेक्ट. हां, या स्थितीमध्ये अर्धा मिनिट थांबायचं आपल्याला. पहिला फोल्ड खुब्याचा, दुसरा फोल्ड गोट्याचा, तिसरा फोल्ड पाची बोटं ताणून धरा. स्ट्रेट पकडा. हाताने पकडा. हां, पहिला घोटे आणि पाची बोटं ताणून धरा तुमच्याकडं. करेक्ट. रिलॅक्स. सोडून. दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही तळहाताने बरोबर लवणमध्ये धरून खाली प्रेस करा. दाबून धरा. हां, खाली. सीटचा भाग वर उचलायचा नाही. फक्त खाली प्रेस करायचं. जेणेकरून आपल्या लंबर कंबरमध्ये जी लंबर कंबर आहे लवण तिथं आपल्याला थोडंसं ताण जाणवलं पाहिजे. अर्धा मिनिटासाठी स्थिरता. होल्ड करा. दोन्ही गुडघ्याला घट्ट पकडा आणि छातीकडे गुडघा ओढून धरा. करेक्ट. अर्धा मिनिटासाठी स्थिरता. रिलॅक्स. मिनिटासाठी स्थिरता.
रिलॅक्स. दोन्ही पाय फोल्ड करा. फोल्ड केल्यानंतर दोन्ही पाय ॲट अ टाइम डावीकडे घ्या आणि उजवीकडे मान फिरवा. डावीकडे मान, हां इकडं ठेवा या साईड. खाली टेकवलं तरी चालते. रिलॅक्स. सोडून द्या. सेम टू सेम आता पाय फोल्ड करा. पलीकडच्या साईडला दोन्ही डोक्याखाली हात घ्या आणि पलीकडच्या साईडला दाबून धरा पलीकडं. हां करेक्ट करेक्ट. कोपरे उचलायचे नाहीत. शक्यतो कोपरे प्लेन ठेवायचे. कोपरे जमिनीला प्लेन ठेवायचे. रिलॅक्स. टेबल पोजमध्ये आलं. या टेबल पोजमध्ये आल्यानंतर डावा हात पुढं आणि उजवा पाय पाठीमागे ताणायचा. डावा हात पुढं घ्या स्ट्रेट आणि उजवा पाय पाठीमागे ताणा. करेक्ट. रिलॅक्स. वर खेचा. वरच्या साईडला पूर्ण खेचा वर. हां आणि पार्श्वभाग न उचलता खाली वाकायचं हळूहळू. कपाळ कोपरे जमिनीवर टेकायचे आपल्याला. करेक्ट. स्टार्ट टायमिंग अर्धा मिनटाचं. गुड. रिलॅक्स. आता आपल्याला गुडघ्यापासून पार्श्वभाग कॉन्स्टंट ठेवायचा. तिथं कुठलीच हालचाल करायची नाही आहे. आणि दोन्ही हात पुढं 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 सरकवत कपाळ आपल्याला जमिनीला टेकायचं आहे. करेक्ट. हां ही पोझिशनमध्ये आपल्याला अर्धा मिनिट थांबायचं. गुडघ्यापासून पार्श्वभाग पाय वगैरे कुठलाही पोर्शन न हलता आपले कपाळ जमिनीला टेकायचं आहे. पार्श्वभागाकडून आपल्या फ्रोजन शोल्डरकडं म्हणजे शोल्डरकडं उतार जाणवला पाहिजे.
पाठीमागं प्रेस करा, डोकं पाठीमागं ढकला आणि डोळे बंद करून स्थिर राहा. त्याच्यामध्ये डोकं पाठीमागं ढकलून हाताच्या गुंफणीने पुढं प्रेस करायचं आहे, जेणेकरून मानेवर ताण येईल. रिलॅक्स. आणि खांदे कानाकडं वर खेचून धरा, वर उचला उचला खांदे. हां, बस. रिलॅक्स. 90 डिग्रीमध्ये पाठीमागं खेचा, चेस्ट पुढं घ्या. जास्तीत जास्त पाठीमागं कोपरे खेचून चेस्ट पुढे घ्यायची. श्वास रोखू नका, ब्रीथ नॉर्मल ठेवा. रिलॅक्स. गुंफण करून डोक्यावर ठेवा. हां, दोन्ही हात उलटे करा आणि वर खेचा. खेचा वरच्या साईडला आणि खेचून टाचा वर उचलून स्थिर राहा. वर उचला टाचा आणि स्थिर राहा. पूर्ण बॉडी स्ट्रेच करायची. रिलॅक्स. असं ठेवला. दोन्ही हाताची गुंफण घ्या पाठीमागं करून. पाठीमागं खेचा. पाठीमागं न झुकता चेस्ट वर करायची आणि मान पाठीमागं लूज सोडायची. पाठीमागं गुंफण करून दोन्ही हात खेचून धरा. करेक्ट. चेस्ट जास्तीत जास्त वर घ्या. रिलॅक्स.